सुप्रभात मित्रांनो, पचकंटी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आत्ता आपण आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये. आपण काल रात्री आलो उशिरा, त्यामुळे आपण काय हॉटेलचं शूट नाही केलं होतं. आपण रात्री राहिलो होतो हॉटेल पंचवटी या हॉटेलमध्ये. आता आपण निघालो कृष्णेश्वराच्या दर्शनाला. चला तर आपण भेटूया गाडीवर. नमस्कार मित्रांनो, आपण आत्ता निघालो आहोत हॉटेलमधून ज्योतिर्लिंगाच्या दिशेने कृष्णेश्वर मंदिराकडे. आता वाजले सकाळचे 6:30 आणि थंडी मजबूत आहे आणि मी हँड ग्लोव्ज घेतले नाहीत. आता हातांची माझ्या चांगलीच कुल्फी होणार आहे. तर आपण रात्री काल पोचलो 10:30 वाजता. नंतर जेवण वगैरे उरकून रूमवर येईपर्यंत 11 वाजून गेले होते. त्यामुळे काय रात्री काल जास्त शूट पण नाही केलं. हॉटेलचं वगैरे शूट केलेलं आहे, बाकी काही शूट नाही केलं. रूम वगैरेचं शूटिंग आता सकाळी आपण करू थोडं, आणि त्याप्रमाणे बघू पुढे. तर तिकडून निघालोय देवळाकडे. तर बघू थोडा वेळ देवळाकडे पोहोचू, नंतर मग दाखवतो तुम्हाला पुढचं. हॉटेल पासून आहे जवळजवळ 33 किलोमीटरवर, आणि आपल्याला दाखवतो 36 मिनिटं. आता आपण निघालोय, थोडंसं पुढे पण आलोय. इथून आता एक साधारण 25-1 मिनिटं अजून लागतील. थंडी भरपूर आहे आणि आपण एक चुकी गेली की ग्लोव्हच नाही घेतले. बिना ग्लोव्हचं निघालोय, त्यामुळे हात असे गारठ देत पूर्ण. आता अजून पुढे गेल्यानंतर डोंगरातून जायचंय. तिथे गेल्यानंतर अजूनच चांगले गारटणार आहेत. ठीक आहे, आता तरी पण आता काय रस्त्यात पुढे ग्लोव्ज भेटले तर घेता येतील, नाही तर काय मग असंच जावं लागेल. बघू, थोड्या वेळाने होईल नॉर्मल टेम्परेचर. ॲक्च्युली सांभाळत राहायचं म्हणून ते घेतले नव्हते. ते थंड भरपूरच आहे खाली, गरजेचं होतं ते घेणं. तर आपण कुठला एरिया आहे काय माहिती, आणि ते आहे सिटी आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी डेव्हलप्ड आहे सगळं. आता काय आज चालू दिवस सॅटर्डे आहे, शाळा कॉलेजला जाणारी मुलं. दुसरी गोष्ट म्हणजे इकडे हे भरपूर आहेत, आपलं सैनिक स्कूल भरपूर आहेत. तर त्यांचे सकाळचा प्रॅक्टिसचा टायमिंग असतो, तर ते बरेच आहेत तिथे. तो प्रकार इकडे बऱ्यापैकी आहे. तर असं सगळं वातावरण आहे. वातावरण तर मस्त एकदम थंड आहे, भारी एकदम मजा येते. जे सकाळी आज रात्री झोपलो आम्ही, सकाळी उठलो एकदम अजून तरी फ्रेश आहे, असं थकवा जाणवत नाहीये. म्हणजे आता दर्शन फक्त पटापट व्हायला पाहिजे, म्हणजे दर्शन जर टायमात झालं तर मग बाकीच्या गोष्टी पुढच्या त्या ज्या प्लॅन केलेल्या बाकीच्या ठिकाणी जे फिरणं आहे ते पटापट होईल सगळं. बरं, 12 वाजता येऊन आपल्याला हॉटेल पण चेकआउट करायचं आहे. आपण राहिलो होतो काल रात्री हॉटेल पंचवटीमध्ये. तिथलं चांगलं आहे, म्हणजे मी आता ऑफिसच्या कामानिमित्त येतो, त्यामुळे तिथे माहिती होतं ते साधारण हॉटेल. त्यामुळे आणि माझा जो कलिग आहे औरंगाबादचा, त्याच्यावर्षी बोलून त्यालाही विचारलं होतं, त्यांनी ते सजेस्ट केलं होतं की फॅमिलीसाठी पण मस्त रेस्टॉरंट आहे ते हॉटेल. आणि आम्ही काल रात्री जेवलो. मला तिथे जायचं होतं रात्री जेवायला, भोज रेस्टॉरंटमध्ये. 1 नंबर थाली असेल ते. हे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला, काय रेकॉर्डिंग केलेलं. आता आपण चाललोय मंदिराच्या दिशेने. बघू किती वेळ लागतोय. मस्त दोन्ही बाजूला झाड आहेत आणि मधून रस्ता आहे. मस्त वाटतं वातावरण. ऍक्च्युली मंदिराच्या बाजूलाच बघायचा प्लॅन होता हॉटेल. रात्री आम्हाला यायला लेट झालं, त्यामुळे आम्ही जे पुढे आले होते त्यांना सांगितलं की इथे जवळच बघा म्हणून, तिकडे नको. आता आपण पोचलोय. हा आहे दौलताबाद किल्ला. आता येताना आपण बघू, जर वेळ असेल तर इथे जाऊच. तो पण हा दाखवतो तुम्हाला दौलताबाद किल्ला इथे. तर हे तुम्हाला मगाशी बोललो त्याप्रमाणे हे सगळं अकॅडमीवाली मुलं सैनिक भरतीचे प्रॅक्टिस करत असतात इथे. इकडे हा प्रकार जास्त आहे.
आपल्या इकडे कोकणात हा प्रकार फार कमी आहे, पण ह्या पट्ट्यात हा प्रकार भरपूर जास्त आहे. हे इकडे असं सकाळी सकाळी ते जॉगिंगला ट्रेनिंगसाठी येतात. पण थंड लागतं आणि लोक बनियनवर धावतात. देवगिरी किल्ला होता तो. भारी किल्ला एकदम तो पण देवगिरी किल्ल्याच्या परिसरात आहोत. तो इथून पुढचा सगळा थोडासा डोंगराळ भाग लागेल. ऑलमोस्ट आता एक 18-19 किलोमीटर राहिलं देऊळ इकडनं. मधला भाग आहे तो पूर्ण सगळा डोंगराळ भाग आहे, शहरी वस्तीचा भाग नाही. तिथे अजून जास्त थंड आहे तिकडच्या पेक्षा. मंदिर उघडतं सकाळी 6 वाजता. आपण बघू किती वेळात पोहोचतो इथे, त्याप्रमाणे मग दर्शन होईल तिकडे. मस्त घाट आहे, वळणावळणाचा रस्ता आहे एकदम भारी. कोकणात आल्यासारखी मस्त आठवण झाली. मस्त सगळा वळणावळणाचा रस्ता आहे पूर्ण. घाटातून जायचंय, भारी वाटतं ते जाताना. आता थंडी आहे पण ती जवळजवळ अंगाला सवय झाली शरीराला, त्याच्यामुळे ते आता जाणवत नाही तेवढी. आता आपण मंदिर परिसरात आलो. इथून आता कृष्णेश्वर मंदिरला आपल्याला आतमध्ये जायचंय. इथं तर पार्किंग बघू आधी, नंतर पार्किंग करून गाडी जाऊ. पार्किंग आतमध्ये इथे विचारता पार्किंग कुठे. आता आपण चाललोय आता मंदिराकडे, मंदिराच्या दिशेने. अशी थाली येते फुलांची, गंगाजल आहे, फुलं आहेत, फळ आहेत. चाललोय आपण. आता असं दर्शन रांगेतून चाललोय, सगळेजण आहेत फॅमिली. चाललोय काही वरावी गर्दी. आपण चाललोय पुढे. किती वेळ लागतोय दर्शनासाठी. इथं काय आपण ते मोबाईल तर नेता येणार नाही, मोबाईल आपल्याला ठेवायला लागेल लॉकर रूम मध्ये, आणि इथपर्यंत शूटिंग करता येईल फक्त. लॉकर रूम मध्ये मोबाईल ठेवावा लागेल. आता आपण आलो एलोरा केव्सला, आणि आता आपण इथून बघू एलोरा केव्स सगळ्या, आणि नंतर मग पुढचं दर्शन घेऊ. आता दर्शन तर आपलं सकाळचं एकदम मस्तपैकी झालं तासाभरात. आता पुढचं सगळ्या गोष्टी बघू किती वेळात होतात. आता आपण आलो आहोत एलोरा केव्स मध्ये. मंदिर, आणि आपण आता इथे आपण बघू काय काय दिसतंय लेणी, त्याप्रमाणे पुढे पुढे जाऊ. ते बरीच गर्दी आज, शाळेची मुलं पण भरपूर आलेली आहेत, मुलं गचकड आहे. हे इथे जुनी लेणी आहेत, ती लेणी बघताना किती वेळ लागणार आहे काय माहिती. पण गव्हर्नमेंटने पाहिजे तसं सांभाळ नाही केलाय. सांभाळ केला असं त्या लेणी अजून चांगली असती होती. अर्ध्यापेक्षा जास्त पण लेणी सगळी उद्ध्वस्त झाले आता.
QR कोड आहे हॅलोरा कोर्सची माहिती मिळण्यासाठी. तर त्याच्यावरती स्कॅन करून सगळी माहिती मिळते. सुंदर असं नक्षीकाम आहे. बारीक नक्षीकाम आहे. बऱ्याचशा मूर्ती उद्ध्वस्त पण झाल्यात.
आता आपण आलो आहोत भद्रमारुतीला. भद्रमारुती मंदिर आहे, तिथे आपण आता दर्शन घेणार आहोत. मंदिर आहे, मस्त मंदिर आहे.
आलो आहोत बीबी का मकबरा बघायला. आता बघू ते काय आहे ते. मिनी ताजमहल बोलतो त्याला. तर ही होती आमची ठाणे ते कृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगरची बाईक राईड. यात्रा अजून चालू आहे. 8 ज्योतिर्लिंग अजून बाकी आहेत. मी माझ्यासोबत माझी बायको नेहमी सोबत असेलच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रवास कोणताही असो, सोबत योग्य व्यक्ती असेल तर तो आयुष्यभर आठवणीत राहतो.